श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। आज दिनांक 6 जून रोजी येथे श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात वैद्यकीय पूर्व परीक्षेतील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थाध्यक्ष आदरणीय सुधीर अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये हुंबे वैष्णवी दादासाहेब 651 गुण, घाडगे रिया रामचंद्र 541 गुण, माळी रचना निवृत्ती 585 गुण, पठाण आफिया अकबर अली 578 गुण, साळुंके सृष्टी सुनील 573 गुण, सोनटक्के प्रताप काकासाहेब 567 गुण, साळुंके ऋतुजा साहेब 484 गुण, गिरगुले रमेश सीताराम 479 गुण, घारगे अथर्व संतोष 476 गुण, पाटील ऋषिकेश केशव 2024 नीटचा निकाल आलेला आहे। गेले 4 वर्षापासून आपण नीट आणि जेईसाठी सातत्यपूर्ण मेहनत करत आलेलो होतो। आजचा जर निकाल पाहिला तर आपले 10 मुलं, त्यामध्ये 9 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे, या नीटसाठी क्रॅक केले त्यांनी, म्हणजे त्या मुली सर्व नीटसाठी क्वालिफाय झालेले आहेत। खरं तर दरवर्षी आपण जी मेहनत घेतो आणि जो आपण गेल्या 4 वर्षापासून जो दिल्ली, अलाहाबाद अशा ठिकाणाहून आपण जो स्टाफ आणलेला आहे वेगवेगळ्या विषयासाठी, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, या सगळ्या विषयासाठी जो आणलेला स्टाफ आहे त्याने अतिशय कडवी मेहनत करून आणि आमचा जो प्राध्यापक वृंद आहे रेग्युलर, यांनी त्याच्यावर लक्ष ठेवून यावर्षी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा निकाल आम्हाला मिळाला आहे। खरं इथं प्रवेश घेत असताना सर्व 95% 98%ची मुलं शाहू कॉलेज जातात, परंतु 95च्या खालची सर्व मुलं आपल्याकडं प्रवेश घेतात। ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशी काही मुलं आपल्याकडे राहतात, पण ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे ती सर्वच मुलं शाहू, दयानंद वगैरे अशा मोठमोठ्या महाविद्यालयात तिथं म्हणजे आर्थिक खर्च करावा लागतो अशा ठिकाणी जातात। परंतु आपण अति सर्वसामान्य मध्यम मुलामध्ये एक वेगळी मेहनत करून गेल्या 4 वर्षापासून यावर्षी हा निकाल मिळालेला आहे। अतिशय चांगला निकाल आहे। याच्यामध्ये मुली जास्त आहेत आणि मुलं कमी आहेत, पण जरी असं असलं तरी अतिशय सर्वसामान्य घरातून, गरीब घरातून किंवा शेतकऱ्याची मुलं आपण म्हणायला हरकत नाही, सर्वच मुलं, एकही मुलगा असा नाही की जो कुठल्या तरी मोठ्या घरातून आलेला आहे, शिकलेला आहे। अतिशय गरीब परिस्थितीतली मुलं आपण या ठिकाणी आज तुम्हाला विजयी म्हणजे हे झालेली दिसतात। खरं तर ह्या मुलांसाठी आपण अगदी वर्षभर अशी मेहनत घेतो की वर्षभर सकाळी 7:30 ते 12:30पर्यंत त्यांची शाळा, 12:30 ते 1:30पर्यंत त्यांना 1 तास सुट्टी देतो। या मधल्या काळामध्ये मुलं घरी जाऊन येणं जाण्याला वेळ लागतो, त्यासाठी आपण संस्थेने त्यांची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। मोफत नाश्ता त्यांना देतो त्या मुलांना। त्याच्यानंतर लगेच 1:30 वाजता डाऊट क्लिअरन्स म्हणून हा एक विषय असतो। डाऊट क्लिअरन्स म्हणजे जे सकाळी झालेला जो चॅप्टर आहे किंवा जे सकाळी शिकवलेला जो विषय आहे, तो विषय जर कोणाला समजला नसेल किंवा एखाद्याला डाऊट असेल तर तो डाऊट क्लिअरन्स आपण त्याच दिवशी त्या शिकवलेल्या भागावरचा घेतो। त्याच्यानंतर दुपारी लगेच त्यांचे तास चालू होतात, दुपारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुन्हा असतो। त्याच्यानंतर आपण 1 वेळा नाश्ता त्या मुलांना मोफत देतो आणि संध्याकाळी 9:30पर्यंत त्यांचा डाऊट क्लिअरन्स घेतो। अशा पद्धतीनं आपण वर्षभर जी प्रोग्राम आपण आखलेला आहे, जे नियोजन आखलेलं आहे, त्या नियोजनामध्ये कुठेही आजपर्यंत खंड पडलेला नाही। आपण आज मुलांनी तुम्हाला आपणाला सांगितलं की आमचा एकही दिवस बुडाला नाही, तास बुडाला नाही। याच्यामध्ये जर ह्या 30 म्हणजे सुपर 30 म्हणून आपण जी मुलं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांचा एकही तास बुडला नाही पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेतो। त्यामध्ये पालकाची इन्व्हॉल्वमेंट घेतो आणि वर्षभरामध्ये 5 ते 10 पालक मेळावे होतात, जेणेकरून विद्यार्थी, शिक्षक, संस्था आणि पालक यांचा समन्वय आम्ही एकदम व्यवस्थित ठेवलेला असल्यामुळं आम्हाला 75-80% असलेले गुण असलेल्या मुलांमध्ये सुद्धा हे निकाल पाहायला मिळालेले आहे। त्यामुळे सातत्य, मेहनत आणि शिस्त या सगळ्या गोष्टीचा समन्वय आमच्या या ठिकाणी आहे। या वर्षी निघाला, अजून पुढल्या वर्षी हे 2-3 वर्षाचं काम नाही,
याला सातत्यपूर्ण 8-10 वर्ष आपण मेहनत करत आलेलो आहोत. या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं मुलांना आपल्याला इथं शिक्षण देता येईल. मी पालकाला आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो की जिथं इथं जी आपण मेहनत घेतो तीच मेहनत लातूरमध्ये किंवा इतर ठिकाणी घेतली जाते. आपण नाहक आपला आर्थिक ह्याच्यामध्ये खर्च करू नये. इथं तुम्हाला सगळी व्यवस्था अगदी छोट्या पैशामध्ये, त्या मुलांना स्वतःच्या घराची गरज असते, त्याला आईवडिलाची गरज असते. बाहेर गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना मिळत नाही. जे 4 गोष्टी पाहिजेत मुलाला, पालक पाहिजे, आई पाहिजे, वडील पाहिजे, जेवण चांगलं घरचं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या मुलाला परिणाम करतातच. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतात. आपण आपल्या मुलाला जर 99-100% मार्क असतील तर अगदी बिनधास्त आमच्यावर विश्वास ठेवून आपण इथं 11वी-12वी करता त्यांना प्रवेश द्या. नीट JEEची पूर्ण तयारी आम्ही अगदी खात्रीपूर्वक आपल्याला म्हणजे आश्वासन देतो की मी इथं ही सगळ्याची मेहनत घेईन. आपल्या मुलांची कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेईन. विशेष म्हणजे काही मुलं ग्रामीण भागातली आमच्याकडे मुलं मुली आहेत, त्यांना आम्ही रात्री 9:30ला तास चालतात, त्यांचे पालक त्यांना घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यासाठीचा बसची व्यवस्था आम्ही करून त्या मुलांना घरपोच हे मोफत पोचवले जातात. ते मुलांना, सगळ्या मुलींना अगदी सुरक्षित, ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते सुरक्षित त्या मुलांना पोचवलं. त्यामुळे आम्हाला हे चांगले निकाल मिळालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये मुलांचं भवितव्य आम्ही अगदी व्यवस्थितपणे मोठ्याने सांग जरा. माझं नाव वैष्णवी दादासाहेब उंबे. पांजेवाडी गाव आहे माझं, जिथं ती पोस्ट उंबे तालुका भूम आणि आपलं जिल्हा धाराशिव. तिथून मी 10वी आमच्या गावातच केली. नंतर मग 11वी-12वीला म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं, इन्फॉर्मेशन नव्हती की काय करावं कसं करावं. मग भोसले हायस्कूल आपल्या भागात खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे मग इथं 11वी-12वीला जॉईन झाले. नीट म्हणजे काय माहीतच नव्हतं त्या टायमिंगला, पण फोटॉन बॅच चांगलं आहे काहीतरी माहीत होतं त्याच्याबद्दल, म्हणून त्याला ॲडमिशन घेतलं. पण तिथं गेल्यावर असं म्हणजे कळलं की नीट ही MBBSसाठी एक्झाम. त्या टायमिंगला मला वाटायचं की CETच आहे फक्त, नीटबद्दल काहीच माहीत नव्हतं. मग ज्यावेळेस 11th-12th केली त्यावेळेस तिथं माहीत झालं की म्हणजे नीटला प्रिपरेशन कशी करायची, काय करायचं. तिथले टीचर्स, त्यांचं जी पहिल्यांदा आमचे स्टेट बोर्डचे क्लास व्हायचे आणि नंतर नीटचे क्लास व्हायचे. त्यानंतर जसं सर बोलले 6 ते 9 सेल्फ स्टडीला पण टाईम द्यायचे, त्याच्यामध्ये पण DSP असायचे. आणि जे स्पेशल टीचर्स बोलवले होते त्यांनी म्हणजे त्यांचे सर जसं सांगितलं त्यांनी जे शिकवणं खरंच वेगळं होतं. म्हणजे आम्हाला जसं समजलं त्या भाषेत ते शिकवत होते. आणि नाही समजलं तर लगेच क्लास झाला की बाहेर ते थांबायचे, लगेच जाऊन आपला डाऊट क्लिअर करायचा. अशी व्यवस्था तिथं सगळी होती. आणि रोजची रोज जेवढं शिकवलं ना त्याच्यावर आम्हाला क्वेश्चन म्हणजे पेपर लगेच सोडवायला, जसं DPP ते बोलतात ना ते द्यायचे. आणि सर स्वतःच्या नोट्स प्रिंट करून पण आम्हाला भेटायचे. त्यातून बराच फायदा झाला. सुपर जी फोटॉन बॅच आहे ना आपल्या कॉलेजची, ती नीटच्या विद्यार्थ्यांसाठी खरंच चांगली आहे. आणि त्यामुळंच मला वाटतं की मला एवढे चांगले मार्क पडले. म्हणजे पहिल्या प्रयत्नात नाही तेवढे आले, पण जेव्हा मी रिपीट केलं सेल्फ स्टडी सरच्या, मी खरं सांगते ज्या नोट्स मी 11th-12thला बनवल्या होत्या ना बायोच्या, केमिस्ट्रीच्या, त्याच मी रिपीट करताना पण यूज केला आणि त्याचा फायदा आता मला झाला. थँक्यू सर. मी पहिलीपासून याच शाळेमध्ये आहे. पहिलीपासून आम्हाला खूप मदत केलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आमची फीस माफ झालेली आहे. आणि 11वी-12वी तर माझ्या मार्क्सवरून म्हणजे खूप फीस कमी केली. आणि त्यामुळं मी 10वीमध्ये 97 मार्क पडले, त्यामुळं शाहू भेटलं नाही. शाहूसाठी प्रयत्न करत होते, परंतु घरची परिस्थिती अशी नव्हती की मी इतर क्लासेसला जॉईन करेल. आणि 10 वर्ष मी या शाळेत शिकले. आणि 11वीत मग घेतलं फोटॉन बॅचबद्दल ऐकलं होतं. फोटॉनची फीस खूप होती, परंतु सरांनी मला त्यात ही माफ केली फीस आणि मी घेतलं फोटॉनमध्ये ॲडमिशन. पहिलं असे ना विश्वास वगैरे ठेवायचं. नंतर मग आणि टीचर्सही खूप छान भेटले. प्रत्येक डाऊट क्लिअर होत होता, प्रत्येकाचं पर्सनल अटेन्शन वगैरे होतं. आणि फोटॉनमध्ये 11वीमध्ये झालं, 11वी खूप छान झाली, परंतु 12वीमध्ये एवढ्या सुधारणा झाल्या. आमच्या स्पेशल स्टडी रूम तयार केला आणि टॉप 30 असे टॉप 30 म्हणून नीटची एक बॅच काढली आणि JEEची एक सुपर 15 म्हणून बॅच काढली होती. आणि त्यामध्ये 30 स्टुडंट्स घेतले. त्या 30 स्टुडंटवर एवढं लक्ष दिलं की म्हणजे
खूपच जास्त लक्ष दिलं आणि आमच्या ज्या टेस्ट शेड्यूल होता एकाही दिवशी म्हणजे जे ठरली आणि टेस्ट झाली नाही असं एकदाही झालं नाही. जे शेड्यूल होतं ते पूर्ण टोटली त्यांनी म्हणजे अंमल केलं आणि टेस्ट वगैरे आणि टीचिंग खूप छान होती. आणि त्यामुळंच मी म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे असते ना धाराशिवमध्ये होऊ शकणार नाही असं सगळ्यांचाही होता. बट झालं बोर्डचा अभ्यास करतच 12वीमध्ये मला 573 पडले आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या फोटोंच्या टीचर्सला नंतर शाळेचे जे प्राचार्य आहेत त्यांना देते. थँक्यू.